पुण्यभूमी अलंकापूर नगरीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत आणि माऊलींच्या दरबारामध्ये सेवा आहे म्हणून माऊलींचंच वर्णन व्हावं या हेतून ज्ञानोबा यांचं वर्णन करणारा आजचा हा अभंग विडावला। माऊली ज्ञानोबा यांच्याच आशीर्वादानं हा संपन्न होत असलेला भव्य दिव्य अखंडहरिनाम सप्ताह आजची ही सेवा सकाळच्या सत्रातील आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला आहे अशा आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र गणेश महाराज खेडकर। गणेश महाराजांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। महाराजांचे बंधू भजन सम्राट हरिभक्त प्रणमचे भाऊसाहेब महाराज खेडकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराजांवर प्रेम करणारा त्यांचा समस्त मित्र परिवार, आपल्या गावाकडील सर्व मंडळी, माऊली ज्ञानोबा यांची सेवा करण्यासाठी आपण उच्च परंपरेतून आलेले सगळे माणसं आहोत। ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज आणि स्वामी निगमानंद बाबा यांच्या तत्वानं जगणारी ही सर्व वारकरी मंडळी आपण या ठिकाणी माऊलींच्या दरबारामध्ये हा आनंद, हा धर्म सोहळा अनुभवत आहोत। महाराजांवर प्रेम करणारे महाराष्ट्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती माझे गुरुवर्य, माझे पिताश्री आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। आमच्या सगळ्यांचे ते गुरुवर्य आहेत। सुंदर ज्यांनी कीर्तनाची सुरुवात केली अशी महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट आमचे भाऊसाहेब महाराज पालवे महाराजही उपस्थित आहेत। ज्यांनी सुंदर चाल गायली महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे रमेश महाराज गिरे महाराजही उपस्थित आहेत। आमचे बंधू नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे भजन सम्राट प्रवीणदादा पठाडे महाराजही उपस्थित आहेत। मृदुंगाचार्य आमच्याच तालुक्यातील हरिभक्त प्रणमचे मृदुंग सम्राट सर्वेश्वर महाराज आणि त्यांचे पाठीराखे नेहमी सावलीसारखे माझ्यासोबत असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य आणि प्रसिद्ध कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र आमचे प्रसाद महाराज मरळ पाटील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, अहमदपूर लातूर जिल्ह्यातून ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे हरिभक्त प्रण हरिभाऊ पांचाळ, आमचे हरिभाऊ म्हणजे सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आज योगायोगानं ते उपस्थित आहेत। हरिभाऊंसोबत आलेले त्यांचे सर्व आमचे परमार्थ स्नेही मंडळी त्यांनाही धन्यवाद देतो। या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आमचे तिंतरवणी गावचे आमचे आदरणीय पाटील नागरगोजे पाटील पाटलांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। आधी करून आपण सर्वच मंडळी सगळ्यांचे आभार सेवेला प्रारंभ विडावलं। ज्ञानोबा यात्रेकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। देव सांगतात पंढरपूरला येतात ते तर मला आवडतातच, पण जे आळंदीला येतात ते मला जास्त आवडतात। कस काय? ते आवडती विठ्ठला, म्हणजे पंढरपूरला येतात ते तर आवडतातच, पण आळंदीला येतात ते जास्त देवाला प्रिय आहेत, कारण देवाला स्वतःच्या जीवापेक्षा संत जास्त आवडतात। तेही प्राणा पुरवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते। ज्ञानोबा सांगतात देवाचं वर्णन करणारे तर देवाला प्रिय आहेत, पण भक्ताचं वर्णन करणारे देवाला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्राणप्रिय आहेत। म्हणून या आळंदीमध्ये आपण सर्वजण या यात्रेकरता उपस्थित आहोत आणि त्या ज्ञानोबा महिमा काय आहे तो लक्षात यावा या हेतून तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचं वर्णन करणारा अभंग विडावलं। कसं या ज्ञानोबराय कोण आहेत? संत कळण्यासाठी संतच असावे लागतात। सर्वसामान्य माणसाला व्हीआयपी माणूस कळत नाही आणि लोकल माणसाला ग्लोबल विषय हाताळता येत नाही। ज्ञानोबा कळण्यासाठी ज्ञानोबरायच व्हावं लागल। संतांचा महिमा संतांनाच कळतो, भक्ताचा महिमा भक्ताची जाण। अहो ज्ञानोबा कोण हे तुकोबरनाच कळणार ना, तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जीवाला काय करणार आहे? आपण त्यांची मीमांसा करू शकत नाही, आपण फक्त सेवा करू शकतो, आपण त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ शकतो। ज्ञानोबा कोण? संतांचा महिमा संतच जाणू शकतात। म्हणून वर्णन ज्यांचं केले तेही श्रेष्ठ आहे, ज्यांनी केले तेही श्रेष्ठ आहे, जे केले तेही श्रेष्ठ आहे। विडावलं आतापर्यंत समाजानं फक्त संतांची गरिबी सांगितली, एको कमी थोडा। ज्ञानोबांना समाजानं त्रास दिला, खायला काही मिळालं नाही। माधवगिरी मगादासनं समाजानं त्रास दिला, इंद्राणीमध्ये त्यांना पाय ठेवून दिला नाही, त्यांची प्रतिकूल परिस्थिती सांगितली।
संतांची गरिबी सांगितली, तुकोबाऱ्यांचं सुद्धा आम्ही सदैव सुड केली. पण ऐका, आजचा अभंग ह्याच्या निवळ उलट आहे. विडल संत गरीब होते ही गरीब डोक्यातून काढून टाका. हरिभाऊ, संत गरीब नाहीत, आपला पाहण्याचा दृष्टिकोन गरीब आहे. समाजाच्या तुकोबाराने निरीक्षण केलं आणि ज्यावेळेस वारकरी संप्रदाय गरीब म्हणून हिनवण्यात आलं, म्हणजे तुकोबारांची लेखणी सज्ज झाली आणि ओघवती वाणी शब्दाच्या द्वारे बाहेर पडली. ज्ञानोबारांना गरीब म्हणणारे जगद्गुरु तुकोबाने चपराक दिली अभंगाच्या पहिल्या चरणात. ही श्रीमंती सांगणारा अभंग आहे बरं का, गरिबी नाही. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. तू म्हणले महाराज ऐकाय बरं वाटतंय पण पाहायला दिसत नाही ना. तुमचं मान्य आहे आम्हाला, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. आयुष्य गेलं वाऱ्या करता करता, आम्हाला अजून कस काय दिसना. विडल आपल्याला जर दिसला असता तर आपण ठेवला असता का? खरं सांगा बरं. फांद्या पान खोड मुळा सहित आणला असता जर आपल्याला ह्या दृष्टीने दिसला असता तर. सोन्याचाच आहे, चर्म दृष्टीने दिसणार नाही, त्याला दिव्य दृष्टी पाहिजे. विडल अर्जुनाला विश्वरूप दाखवलं पण अगोदर दिसलं का? अहो सामान्य डोळ्याचा हा विषयच नाही, त्यासाठी देवाला शेवटी दिव्य दृष्टी द्यावा लागली आणि मग विश्वरूप जसं दिसलं. त्याच पद्धतीनं ज्ञानोबरांच्या दरबारात सोन्याचा पिंपळ पाहण्यासाठी तुम्हाला भक्तीची दृष्टी आवश्यक आहे. विडल आणि सोन्याचाच या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सोनं या शब्दाचा अर्थ आहे सौख्य, सोनं या शब्दाचा अर्थ आहे समृद्धी. एकाने जीवनामध्ये खूप प्रगती केली ना, माणसं काय म्हणतात बस त्याच्या जीवनाचं सोनं झालं. खरं सांगा, सोनं धातू रूपानं होतं का हो? सोनं या शब्दाचा अर्थ कल्याण सुख, पण भाषा कशी? सोनं झालं याचा अर्थ सगळं कमवलं. आमच्या खेडकर महाराजांचं बे बघा ना, तसंच आहे, कशाचीच कमतरता नाही. कीर्तनाच्या बाबतीत महाराष्ट्रभर नाव. आळंदीमध्ये एवढी 4 मजली बिल्डिंग आणि सगळ्यात विशेष एवढी मोठी बिल्डिंग बांधून सुद्धा वरचा मजला वारकऱ्यासाठी मोकळा करून दिला गेला, म्हणायचं वाघाचं काळीज. हा, ही सेवा करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, एवढी बिल्डिंग बांधली पण नाव काय दिले? आई वडिलांची कृपा आणि वडिलांच्याच आशीर्वादाने हे सगळं निर्माण झालेलं आहे. आज पाहण्यासाठी वैकुंठवासी बाबा हे लोकात नाहीत, पण त्यांच्या कृपेनं लावलेलं हे रोपटं, मुलावर केलेले संस्कार, मुलावर रुजलेले जे विचार, आज हा 16 बाबांचं पुण्यस्मरण अगदी 1 महिनाभर समोर आहे. बाबा 8 डिसेंबरलाच त्यांच्या पुण्यतिथीचा 16 आहे. त्यांना हे वैभव पाहता आलं नाही, पण एक वाक्य सांगतो, हा 16 बाबा पाहत नाहीत असं नाही, इहलोकात नाहीत, पण हा 16 ते अमर लोकातून, मृत्यू लोकातून ज्या वेळेस ते वैकुंठ लोकात गेले, स्वर्गातून सुद्धा हा 16 पाहून ते या परिवाराला आमच्या गणेश महाराजांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण याचे ते व्हावे कुळा. हा 16 पाहून स्वर्गातले आमचे बाबा सुद्धा या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अंतकाळाच्या अगोदर सुद्धा जवळपास 13 कोटी जप भगवंताच्या नामाचा त्यांच्या मुखातून घडला. अशा वैष्णव निष्ठाच्या पोटी अशा चांगल्या विचाराचे मुलं जन्माला येत असतात. धन्य माता पिता तयाच्या आई वडिलांचं नाव दिलं. याचा अर्थ यांच्या हे जीवनाचं काय झाले? सोनं. धातू रूपानं दिसत नाही पण माणूस त्यांच्या जीवनाचं सोनं. तसा अर्थ घेताना एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. सोन्याचा पिंपळ या शब्दाचा अर्थ आहे सौख्याचा पिंपळ. विडल आणि दुसरा अर्थ असा आहे, माऊली ज्ञानोबरांसारखं रत्न माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून रुक्मिणी माताने त्याच पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आणि देवाकड मागणी केली, ऐसा पुत्र दे गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. एक मागितला देवानं 4 दिले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्त ऐसा. मग ज्या पिंपळाला प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर ज्ञानोबरांसारखं सोनं त्यांच्या पोटी जन्माला आलं, मग तो पिंपळ सोन्याचाच नाही का? याचा अर्थ आहे जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, सुखाचा पिंपळ. ज्ञानोबरांसारखं सोनं त्याची सेवा केली म्हणून जन्माला आलं, म्हणून सोन्याचा पिंपळ. आणि तिसरं उत्तर, जर एखाद्याला पटतच हाय आमचा सोन्याचा, तुला काय करायचंय मग कर.
आम्हाला सोन्याचाच आहे. शेवटचं उत्तर विडल. ही झाली श्रीमंती. कोणते संत गरीब नाहीत. तुकोबारांकडे 400 एकर जमीन होती, 65 लाखाची जहागीरदारी होती, लोकांना वाटून टाकली. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. संत गरीब नाहीत. नाथ महाराज शांत आहे, संत आहे, श्रीमंत आहेत. भगवान बाबांच्या नावापुढे शब्द ऐश्वर्य संपन्न संत. भगवान बाबा कोणाला म्हणायचं? 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्र, 11 मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. ते सुद्धा ऐश्वर्य संपन्न संत आहेत. संत गरीब कुठे आहेत? विडल. हो, त्याच्यामुळे वारकऱ्यांना सुद्धा सांगतो, श्रीमंताची लेकरे श्रीमंतावणीच राहायचं. कपडे फिपडे ताईट घालायचे, टोप्या फिप्या कोयत्यावणी कडक घालायच्या. ज्यांनी महाराष्ट्र लुटला ती वजनात राहतात. वारकऱ्याने का भिकाऱ्यावणी राहायचं? राजा याची कांतान काय भिक मागे. हो, ज्ञानोबारांची लेकरं माऊलीच्या दरबारात सोन्याचा पिंपळे, समर्थाची लेकरे समर्थावणीच राहायचं. विडल. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. ही झाली श्रीमंती. उत्तरादात सांगितलं सामर्थ्य. अंगी आई से बळ रेडा बोले. काय सामर्थ्य? रेडा वेद बोलतो. कस काय? माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. माझ्या पुत्र मुखे बोला म्हणे श्रुती, बोला म्हणे श्रुती. पुत्र मुखी बोल म्हणे श्रुती. काय काय माणसं म्हणली रेडा वेद बोलला नाही. रेड्या नावाची माणसं होती आणि ती वेद बोलली असत्यानं आणि त्याचा अपभ्रंश झाला की रेडा येत बोलला. तुझं डोकं आउट झालंय का काय? जरा गाथा वाची जा ना का अधून मधून. इथं डायरेक्ट प्रमाणे महिषा पुत्र. पुत्र म्हणजे मुलगा. म्हशीचा पोरगा म्हणजे टोनगा. हाल्या हाल्या रिडकू. डायरेक्ट काय नाही इथं महिषा पुत्रमुखी. इथं असं काय आहे का? डायरेक्ट उघड करून सांगितलं बोलवणे श्रुते. एक वाक्य सांगा. रेडा वेद बोलत नसतो पण बोलवणारे जर ज्ञानोबारे असतील. रेडा वेद बोलला ही रेड्याचं सामर्थ्य नाही. नो हे हा सामान्य महिमा संताचा. हे ज्ञानोबारांचं सामर्थ्य आहे. विडवलं. पैठण मध्ये ठेवला विडा. ज्ञानोबरा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबरा म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबाई म्हणली ज्ञाना तुमच्या तोंडात पडो पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा तेव्हा पंडित झाला येडा. आकलच बंद झाली. म्हणजे रेडा कुठे वेद बोलत असतो का? आणि तो रेडा सुद्धा इतका हुशार होता. माऊलीच्या सोबत आला आणि आळे गावात त्याला समाधी दिली. आजही कधी जवळ आळे फाट्याच्या जवळ आळे नावाचं गाव आहे. रेड्याची समाधी. आणि तिथं गेल्यावर रेडा म्हणायचं नाही, रेडेश्वर महाराज. रेडा म्हणल्यावर हंत्यान गावकरी. ती म्हणते ते रेड्यामुळे जगात आमचं नाव झालं. तू रेडा म्हणतो काय? रेडेश्वर महाराज. घरावर पिकअपवर नाव आहे त्यांच्या. रेडेश्वर महाराजांची कृपा. संताच्या देवाच्या चरणावर कुणी डोकं ठेवीन पण तिथं गेल्यानंतर रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. ही माझ्या ज्ञानोबारांची ताकद आहे. विडवलं. अंगी आहे शेबळ रेडा बोले. काय सामर्थ्य ज्ञानोबारांमध्ये. आणि ह्या सगळ्यांमध्ये सामर्थ्य कुणीच कमी नाही. निवृत्ती दादा आणि मुक्ताबाईचं तर नावच काढाय नको. मुंगी उडाली आकाशीन तिने गिळले. 1400 वर्ष जगलेला चांगदेव म्हणतो गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो. गुरुपुत्र झालो.
तुकारामच्या मुक्ताबाईचा चांगदेव बी काय सोपा होता का नाही, तिलाही फुगीर म्हातार होतं, मुजीजच नव्हतं कोणाला. 1400 वर्ष यामाच्या थोबाडात हाणली होती म्हणल्या, ती काय कुणाला जेहारी घालीत होतं काय. हा, आणि ती चांगदेव 1400 वर्ष जगलेला, हातात होता नाग, बसाय होता वाघ. पण माऊली भिंतीवर बसून आले, हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. 9 वर्षाच्या मुक्तामाने चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ता म्हणली, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. चांगदेव म्हणला, आई आता मागायचा राहिलाच कुठं भाग. 1400 वर्ष जगलेला चांगदेव आमच्या मुक्ताबाला आई म्हणतो. काय ताकद असेल मुक्ताबाईमध्ये. आणि मुक्ताबाईची ताकद ही तर सोडा, जगाला ज्ञान देणारे ज्ञानोबर आहे, पण ज्ञानोबांना सुद्धा ताटीच्या अभंगातून उपदेश करण्याचा जिचा अधिकार आहे तिला मुक्ताबाई म्हणतात. आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर आले. हे बहीण भावाचं प्रेम आहे. आणि आता बहिणी बहिणी राहिले नाहीत, त्या लाडक्या बहिणी झाल्या. हो, केवायसी केली ना, हा, गावाकडे गेल्यावर करून घ्या, नाही तर लय अवघड आहे. मग मध्ये 2 हप्ता लेट झालं तर काय काय लय टेन्शन मध्ये गेल त्या बहिणी. मलाच फोन करायच्या, माऊली हप्ता, अगं मला सप्ता बघ ना, कवर हप्ता हप्ता. लाडकी बहीण, बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मुहूर्त काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, मारला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन घेईन, त्याला बिड्या वड्या मिळालं, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का. रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं. वरून मालकाला साडी तर भावाने घेतली, ते मी म्हणतो छान यार, तुझाच माल आहे. हे बहीण भावाचं प्रेम. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही, जमिनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावा लावते, एक अर्ज टाकला तर भाव सुद्धा लॉक होऊन जातोय. पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहे, पैशासाठी नाती तोडू नका. बहिणीवर किती प्रेम माझ्या ज्ञानोबारांकडून शिकावं. ताटेचा दरवाजा उघडून बाहेर आले. मुक्ताबाईचा सुद्धा तोच अधिकार. निवृत्ती दादांचा सोपान काका ज्ञानोबाराय कळस अंगी आई सेबळ रेडा बोले. ठीक आहे महाराज, रेडा वेद बोलतो, सगळ्यात जड आणि निर्बुद्ध प्राणी. तुम्हाला सर्कस मध्ये सगळे प्राणी दिसतील, रेडा कधी दिसला का नाही. शिकवणारा येडा होईल पण रेडा शिकणार नाही. बुद्धीच नाही. तुका म्हणे 80 बुद्धी ज्याची जड, आणि त्याहुनी दगड बरे देवा, इतका जड रेडा. तो वेद बोलतो, त्याचं मंदिर झालं. ठीक आहे महाराज, मग माऊली काही करू शकतात, काही करू शकतात. करील ते काय नोहे महाराज शुद्धांगी. करील ते काय करू शकणार नाही, काही करू शकतात. काय करायचं ठेवलं माझे ज्ञानोबाने. आजही हजारो साधक मंडळी माऊलीच्या दरबारामध्ये फक्त ज्ञानार्जन करण्यासाठी आहेत. आणि ज्याला कोणीच नाही त्याला ज्ञानोबा आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबाऱ्यांचं लग्न झालं नव्हतं तरी ज्ञानोबाने संसार केला. आणि नुसता एकट्याचा केला नाही तर सगळ्याचा केला. अवघाचे संसार करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि ज्ञानोबाऱ्यांचं लग्न झालं नाही तरी ज्ञानोबाऱ्यांना 4 मुलं होती. कसं काय, हे बोर्ड प्रमाणे का, हे 1 नंबरचा मुलगा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाथ हा मुलगाच आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, योगी हा सुद्धा मुलगाच आहे. साधकाचा मायबाप दरोशने हरे ताप. साधकांचे मायबाप, साधक हा सुद्धा चिरंजीवच आहे. आणि ज्ञानोबाऱ्यांचा 4था मुलगा. वेदशास्त्र देती काही ज्ञानबाई, ज्ञानबाई म्हणतात की ज्ञानोबा आमची आई आहेत. म्हणजे वेदशास्त्र सुद्धा ज्ञानोबाऱ्यांची मुलं झाली. काही करू शकतात ज्ञानोबा. फक्त कधीतरी म्हणा माऊली मी तुमचा आणि तुम्ही माझे. आयुष्य गेलं संसाराला माझं माझं म्हणता म्हणता कधीतरी ज्ञानोबांना माझं म्हणून बघा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. नाथ महाराज म्हणले ज्ञानोबा माझेत, मी ज्ञानोबाऱ्यांचा आहे. आणि माऊलीला एकदा माझं म्हणून बघा. आई जसं आपल्या लाडक्या बाळाला मांडीव घेऊन प्रेम पाना पाजते ना, तसे ज्ञानोबाऱ्या सुद्धा अमृताचा पान आपल्याला पाजल्याशिवाय राहणार नाही. काही करू शकतात.
पण त्यासाठी आपली एकच आट आहे, परी पाहे बीज शुद्धांगी. ही टोल नाका आहे बरं का, परी पाहे बीज शुद्धांगी, ही डायरेक्ट टोल नाकाच टाकला. हे सगळं होतंय पण कधी, परी पाहे बीज, आणि बीज हे शुद्धच पाहिजे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध करणे या शब्दाचा एकच अर्थ आहे की आपलं चित्त निर्मळ ठेवा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते. ते सध्या चित्तच निर्मळ नाही, त्याच्यामुळे जळजळ इतकी वाढली लोकांची. हा, शेजाऱ्याने गाडी घेतली, आनंद होत नाही, तो पेढे द्यायला आले की हा हप्त्यावर घेतली असेल. अरे त्याने जमीन काही का ना, तुला काय करायचंय, अभिनंदन म्हण ना. अरे शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बांधला अशी भावना ठेवा. नाही आपल्याला बांधणं होत, त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचाच चहा प्यायचा, त्याचाच टीव्ही बघायचा, झोपाय आपल्या घरी यायचं. कळतंय का, शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो, शहाणा माणूस सोबत राहून लाभ घेत असतो. जळू नका, सोबत राहा. विडलं ही जळजळ जरा कमी झाली पाहिजे. सध्या एक नवीन रोग आला, जळका रोग. त्याचे लक्षणं सांगा, पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. हा, आता लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध एकच आहे, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहीत. चित्त निर्मळ ठेवा. आणि एकदा का हे चित्त निर्मळ झालं तर या चित्तात देव आपला येऊन राहील ना. अगोदर देवाला हे मोकळं तर पाहिजे ना. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, पण आधी काम करत केले, आधी घर रिकाम करावं लागेल तर भगवंत याच्यात येऊन राहील. चित्त शुद्ध नसल्यामुळे लोकांनी काय समाज आहे, कोणाची ठिकाण कोणाची निंदा असलीच नमुने वाढल्या, त्या कारण ती आतली जळजळ शब्दाच्या द्वारे बाहेर पडते. निंदा सुद्धा झाली पाहिजे. निंदा उशिके होते, जिंदा होते. जिवंत माणसाची निंदा आहे. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपल्या समाजात वजन वाढलंय. कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत, लोकांचा लोट घ्यायचा नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान, परमार्थाने आपल्या मस्तीत आणि आपल्या शिस्तीत करायचा. विडवलं माऊली काही करू शकतात, पण अट एकच, परी पाहे बीज शुद्धांगी. शुद्ध बीज म्हणजे निर्मळ अंतकरण जर असेल तर ज्ञानोबा आपल्यावर कृपा करतील. म्हणून करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. ठीक आहे महाराज, काही करू शकतात. मग जे देवाचं काम आहे ते संत करू शकतात का? देव मोक्ष देतो ना, ते काम जमन का माऊलीला करायला? पण ज्ञानोबारांकडे मोक्षाची पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी शब्दाचा अर्थ पंगत. आणि ज्ञानोबारांच्या पंक्तीमध्ये भेदभाव नाही का? समर्थाच्या पंक्ती भोजने, तळिल्या वरल्या एकचे पकवाने. ज्ञानोबारांच्या पंक्तीत भेद नाही, म्हणून लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज आळंदीमध्ये आहेत. 18 पगड जातीला समाज एकत्र करण्याची ताकद फक्त माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये आहे. दुसरीकडे हे शक्य नाही. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते मला सांगा ना. जत्रत बी हाना माऱ्या, यात्रेत पिऊन निघा नाहीत गावागावात. सभेला जे पैसे देऊनच आणावं लागते ते बोंबाल त्यात 500 ठरलं, 200 मिळालं. माणसं फक्त सध्या 2च ठिकाणी एकत्र होते. एक म्हणजे आळंदी देहू पंढरीची वारी आणि गावागावामध्ये होत असलेले अखंड हरिनाम सप्ताह. दुसरं माध्यम समाजाला एक करण्याचा राहिलं नाही. आणि ही पुढचा जो शब्द आहे ना, मेळविली मांदी वैष्णवांची, फार महत्वाचा. मी तर म्हणतो ज्ञानोबारांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार हाच आहे की मेळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्र आणले, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. 700 वर्षापूर्वी एकच मीटिंग झाली, त्याच्यावर परत आमच्या संप्रदायाची मीटिंगच नाही. पण संप्रदाय वाढतच चाललाय, कमी नाही. माझा ज्ञानराज गोपाळासी लायावाटी. आजही आळंदीहून ज्ञानोबाराय पंढरपूर निघाले. महाराष्ट्रातला 20-25 लाख समाज माझ्या ज्ञानोबारांच्या सोबत. कोणाला निमंत्रण नसताना सुद्धा आज सुद्धा 10 लाखाच्या आसपास वारकरी आळंदीत आहे. आज रोजी आहे का कोणाला निमंत्रण? पण समाधी सोहळा म्हणलं की माणसं गावाच्या गाव सोडून माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारात त्यांच्या सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत. काय ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार आहे? या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट हीच आहे. तुम्ही पैसा कमवू शकता, सोनं कमवू शकता, तुम्ही माणसं कमवू शकत नाही. माणसं जमवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण 700 वर्षाचाही काळ लोटला, पण ज्ञानोबारांची क्रेज त्याच पटीत आहे, वाढत चालली, पण कमी नाही. मेळविले मांदे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय नाही, ज्ञानोबाराय आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विडल
18 पगड जातीतली. सध्या बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये काय जातीपातीचं राजकारण चालू आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये कसलाच भेदभाव नाही. वरची चॅप्टरी त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी ठिणग्यात टाकायच्या आणि खालच्याने पिटून उठायचं. माझ्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांचे आपण लेकर आहोत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची सामाजिक आध्यात्मिक जर उन्नती करायची असेल, विकास जर घडवायचा असेल, तर सगळ्यांनी एक जीवानं एक दिलानं जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे. मायबाप भगवान बाबांचे, वामन बाबांचे हेच विचार आहेत. भाऊबाबांचं कार्य ठराविक जातीपुरतं मर्यादित नाही. गोरगरीब समाजातला शेवटचा घटक संप्रदायाला, समाजाला कसा जोडला जाईल यासाठी बाबांचं सुद्धा त्या मराठवाड्यामध्ये पाहतो आपण काय डोंगर पट्ट्यामध्ये त्यांनी कार्य आणि उपदेश सुद्धा होता की जमिनी विका पण मुलांना शिकवा. शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारादारापर्यंत पोहोचवण्याचं कार्य बाबांनी केलं. आणि भाऊंचं तसं बोलन तेच खरं करण्याची ताकद, सहज बोलणे हितोपदेश. आणि ते भाऊंचं कार्य म्हणजे सोपं नाही. त्या काळामध्ये ऊसाच्या टोळ्या तिकडून येत होते. आमच्या संसारला कारखाना आहे अरे भाऊ, आणि जाचक साहेब म्हणून होते ते चेअरमन. आणि सर्वसामान्य गोरगरीब समाज बैलांना गायांना चारा संपला, कारखान्याने चारा दाबून ठेवला होता. ती मोठी तशीच असते दाबादाबी करण्यासाठीच. आणि मग भाऊ गेले ना, चेअरमन सोबत मिटिंग लावली. म्हणले जरा वारकरीला अडचणीत आहे, शेतकरी कष्टकरी समाज आहे, जरा गुरंढोरं मरायला लागले, चारा पाण्या वाचून तुमच्याकडे शिल्लक आहे थोडा द्या म्हणले. आमच्याकडे आल्यावर परत तुमचा रिटर्न करू ना, तर पगारातून कट करा, सहकार्य करा. चेअरमन म्हणले तसं होऊ शकत नाही, देऊ शकत नाही. भाऊंला राग आला. वामन भाऊ ताडकोन उठले, निघाले बाहेर. ते म्हणले महाराज आले तर जेवण करून जाऊ ना. भाऊंना राग आला. म्हणले तुझं जेवण जळून दे आणि तुझा कारखाना जळून दे. कारखाना जळून दे शब्द मुखातून बाहेर पडाला आणि तिकडं कारखाना धडाधडा पेटाला. एकच टाइम आला, कारखानाच पेटला. बोलन तेच खरं करण्याचे, साधूच्या विरोधात जायचं एवढं सोपं आहे का? बरं त्यांनी काय स्वतःसाठी मागितलं होतं का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. अशा भाऊबाबांच्या परंपरेतले आपण माणसं आहे. त्यांनी समाज जोडायला सांगितलंय, तोडायला नाही. विडवलं हाच ज्ञानोबऱ्यांचा उपदेश आहे. मेळविली मांदी वैष्णवांची. राहिलेल्या चरणाचा भावार्थ अगदी मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. विडोबार कुमाये, विडोबार कुमाये, विडोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार वैष्णवांची. वैष्णव एकत्र केले ज्ञानोबारांनी आणि मावळे एकत्र केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरातला होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे. मी कायच म्हणणार नव्हतो, पण आमच्या गणेश महाराजांची इच्छा आहे की म्हणले माऊली तुम्ही एकदा तलवार बाहेर काढाच म्हणले, चमके शिवाची तलवार. त्याच्याशिवाय तुमचं कीर्तन झाल्यासारखं आम्हाला वाटतच नाही म्हणले. विडावलं शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीस न भवानी, आणि जिने तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी.
त्या शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या जीवनामध्ये असणे काळाची गरज आहे. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. देशाबद्दल धर्माबद्दल अभिमान असला पाहिजे. आपली परंपरा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या माणसाची ही तीन मुख्य दैवत ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा हे तरुण मुलांनी आपल्या अंतकरणामध्ये कोरून ठेवा. आणि छत्रपतीने सुद्धा तेच कार्य केलं की 18 पगड जातीला समाज एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याच पद्धतीचं ज्ञानोबारांचं कार्य मिळविली मांदी वैष्णवांची. वैष्णव एकत्र केले, मुक्तीची पंगत दिली. दारा सोन्याचा पिंपळ आणि रेडा बोलवण्याची अंगामध्ये धमक. एवढ्या जर गोष्टी ज्ञानोबारांकडे असतील तर तिथं सुखाला काय कमी. अभंगाच्या शेवटच्या तुका मने सुखा काय तुका मने सुखा काय तुका मने सुखा तो काय दोहे महाराज कर्ण तो काय दोहे महाराज. जगामध्ये चित्ताला समाधान कुठंच नाही, माझ्या ज्ञानोबारांकडे आहे. आणि चित्त समाधान तद्रूप पावण्याची ताकद ज्ञानोबारांच्या समाधीवर आहे. आजही ज्ञानोबारांच्या समाधीतून सकारात्मक लहरी जाणवतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आणि त्याच लहरीच्या जोरावर ज्ञानोबाराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारांच्या मंदिराला कळस हालतो. ही ज्ञानोबारांच्या समाधीतून लहरी बाहेर येतात, याचा हा जिवंत पुरावा. म्हणून ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये आपण माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं एकत्रित जमलेलो आहोत. काय माणसाच्या आयुष्याचा अट्टास कशासाठी आहे? जो देव मिळावा म्हणून योगी जपी तपी डोंगरा जाऊन तप करून थकले, देव स्वप्नात आला नाही. पण ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रसंगी साक्षात भगवंताने एक हात धरावा. आणि ज्या गुरुच्या कृपेनं आयुष्यामध्ये ज्ञानार्जन केलं ते गुरु सुद्धा अंतकडे आपल्या समवेत असावे. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसा. ह्याच्यापेक्षा आयुष्याची सार्थकता काय? किती दिवस जगला माणूस याला किंमत नाही, कसा जगला ह्याला किंमत आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि ज्ञानोबारांनी विशेष एका गुरुने एकच शिष्य करायचा ही परंपरा तोडून बंधनाच्या बाहेर येऊन ज्ञानदेव सार चोजविले. तुमच्या आमच्या सर्वसामान्य करता हे ज्ञान मुक्त कंठाने आपल्या समाजाला वाटलं. हा ज्ञानोबारांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. म्हणून माऊलींची सेवा कायेनं वाचनं मनानं घडावी. आणि ज्ञानोबारांनी जसे आत्तापर्यंत अनेकांवर कृपा केली तशी आपल्यावरही कृपा व्हावी हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि माऊली आमच्याकडून अशी सेवा तुम्हीच करून घेत राहावी. आणि तुमच्याविषयी आमच्या अंतकरणामध्ये आणखी प्रेम वाढावं हे तुमच्या कृपेशिवाय शक्य नाही. म्हणून माऊलींच्या दरबारामध्ये आपण फक्त नम्र होऊ शकतो, फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी जे समाजाला ज्ञान वाटलेलं आहे त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आजही ज्ञानोबरे आपल्यामध्ये आहेत. त्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन, त्याची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन हरिभक्त परिणामचे गणेश महाराज खेडकर, त्यांचा समस्त खेडकर परिवार आणि सगळ्यात विशेष
अगदी पहिल्या दिवसापासून ते उद्यापर्यंत ज्यांनी या धर्म कार्यासाठी सहकार्य केलं, मग ते अन्नदान असू द्या, आर्थिक स्वरूपात देणगी असू द्या, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण उदार अंतकरणाची माणसं आहेत, गावाकडून येऊन ज्ञानोबारांच्या दरबारात आपल्याला अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, इको कमी ठेवा, या शुद्ध हेतूनं या ठिकाणी अनेक अन्नदात्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद आभार मानतो. महाराजांवर प्रेम करणारा महाराष्ट्रातील सर्व त्यांचा भक्त परिवार, मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. महाराज असतील, महाराजांचे बंधू भाऊसाहेब महाराज, आणि पहिलंच वर्ष आहे सप्त्याचं, पण असा ताकद लावून सप्ताह केलाय तर सध्या आळंदीत चर्चा आहे. पहिल्याच वर्षी इतक्या टोकाचा कार्यक्रम आमच्या फक्त गणेश महाराजांनीच करावा. चौकापासून तर इथपर्यंत नुसते बोर्ड करून टाकले, तर माहोल कशाला म्हणायचा. सगळ्यांचं एक वलय मागाव, सगळ्यांना जोडण्याची कला आमच्या गणेश महाराजांकडे आहे. म्हणून कीर्तनकार, गायक, वादक 3-4 दिवस झाले सगळे रेलचेल आहे, कशाचीच कमतरता नाही. अत्यंत सुंदर तंतोतंत त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं. अशी ज्ञानोबारांची सेवा महाराजांच्या हातून घडावी अशी विनंती करतो. सुंदर गायक, सुंदर वादक, सगळ्यांचे आभार. साऊंड सिस्टम अत्यंत सुंदर आहे, तुमचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी काम आमचे अभंगवाणी चॅनल, बरोबर ना, परमेश्वर ना, हा आमचे परमेश्वर दादा लातूरचे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. आणि दुसरे बंधू काय, मराठी तडका दिनेश भाऊ, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आजचं हे कीर्तन फक्त आळंदीपुरतं मर्यादित नाही, यांच्या माध्यमातून महाराष्ट्र हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहणार आहे. म्हणून दोनही आमच्या बंधूंना मनापासून मी धन्यवाद देतो. प्रसाद महाराज असतील, सर्वेश्वर महाराज, पालवी महाराज, भाऊसाहेब महाराज, रमेश महाराज, आदरणीय भाऊ आमचे पिताश्री असतील, प्रवीण महाराज, या सर्व मंडळींनी सुंदर साथ केली. आणि जाता जाता एक निवेदन, आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य ज्ञानोबराय तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. दरवर्षी फार मोठा कार्यक्रम उन्हाळ्यामध्ये होत असतो, याही वर्षी तेवढाच आहे. आमचे हरिभाऊ ही सगळी मंडळी दरवर्षी कार्यक्रमाला येत असतात. आपणालाही विनंती, कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अशी विनंती. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन महाराज सांगतील, 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही अशी विनंती. ज्ञानेश्वर